रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण पंढरीच्या वाटेवरती आहोत। या पंढरीच्या वाटेवरती असे अनेक जण आहेत। दिनांचा सोयरा पांडुरंग असं ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे तसाच तो कलाकारांचा सुद्धा आहे। अगदी या आपल्यासोबत कलाकार आणि सिने अभिनेते संदीपजी पाठक आहेत। संदीपजी, काय सांगाल, काय भावना असतात? गेल्या अनेक वर्षात वारी करताय, काय भावना आहेत? ही माझी 5वी वारी आहे। गेल्या 4 वर्षापासून नित्यनेमाने वारी करतो आहे आणि देहूपासून आळंदीपासून सुरू होते आणि माझं भाग्य असं आहे की मी माऊलींची पालखी कव्हर करतो। संत ज्ञानेश्वर माऊलींची, जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी कव्हर करतो। त्यानिमित्तानं दर्शन होतं, सगळ्या वारकऱ्यांच्या भेटी होतात, पादुकांचं दर्शन होतं आणि इतके वेगवेगळे सोहळे आहेत। दरवर्षी जितकं तुम्ही कराल ना, म्हणजे कितीही तुम्ही कव्हर करा ते पुरणारच नाही, आयुष्य पुरणार नाही तुम्हाला, इतकं आहे। म्हणजे मेंढ्याचं रिंगण मी ह्या आधी कधीच कव्हर केलं नव्हतं, हे पहिल्यांदा मेंढ्यांचं रिंगण कव्हर केलं आहे। तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या समोर धोतराच्या पायघड्या घातल्या जातात, इतकं नेत्र सुखद आहे ना हे सगळं। मोठमोठे रिंगण आहेत, आता बेलवाडीचं रिंगण आहे, इंदापूर आहे, अकलूज आहे, वाखरीचं रिंगण आहे मोठं। तर मला असं वाटतं की हा सोहळा किंवा हे सुख स्वर्गी नाही तर पृथ्वी तलावर जर सुख अनुभवायचं असेल, स्वर्ग अनुभवायचा असेल तर वारीमध्ये एकदा आलं पाहिजे। पूर्ण वेळ करता आली नाही तरी चालेल, पण 2 दिवस तरी चालून बघा। वारकऱ्यांबरोबर जरा दंगामस्ती, भजन, अभंग, भारुडं, गवळण गाता गाता थोडं नाचा, आयुष्य सुखी होईल। तुम्ही पंचवार्षिक करताय वारीची आणि काही जण पंचवार्षिक आहे म्हणून वारी करतायत, अशा पद्धतीची काही एक परिस्थिती आहे। तर काही एक हेतून वारी करणाऱ्या माणसांना काय सल्ला देऊ शकता? नाही, हेतू पुरस्सर वारी कोणीच करत नाही वारकरी। त्याच्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल ना तर निरपेक्षपणे या, आपलं भलं व्हावं, आपलं चांगलं व्हावं म्हणून वारी करू नका। कारण वारीची परंपरा आणि संस्कार असे आहेत की सगळ्यांचं भलं होऊ द्यावं, पाऊस पडावा, शेतकऱ्यांचं भलं व्हावं, कामगारांचं भलं व्हावं, सगळ्या गावातल्या लोकांचं भलं व्हावं, सगळ्या माणसांचं भलं व्हावं म्हणून वारकरी वारी करतात, स्वार्थासाठी करत नाही। जर स्वार्थासाठी केली असती ना तर ते आज अगदी अब्जोपती असते, स्वतःसाठीच मागितलं असतं, पण त्यांच्या पायात चप्पल सुद्धा नसते, 2 जोडी कपडाही नसतो। पण सगळ्यांचं भलं व्हावं एवढी त्यांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी त्यांची प्रार्थना असते। वारी हे सर्जनाचं सेलिब्रेशन आहे असं म्हटलं जातं। तुमच्या सर्जनशीलतेला, कलेला वारी कशी प्रेरणा देत असते? वर्षभर कसं चार्जिंग पुरतंय? अगदी म्हणजे मला वारीमधून सर्जनशील आणि सृजनशील दोन्ही प्रकार आहेत। मला वारी पूर्ण पुरते, म्हणजे वर्षभर पुरते, कारण ही एनर्जी मी घेऊन जातो। वारकऱ्यांचा साधेपणा आहे, अगदी मर्यादित जगणं आहे त्यांचं, कमी गरजा आहेत पण समाधान आहे। आपलं उलटं झालंय, आपल्या गरजा जास्त आहेत, समाधान कमी आहे। त्यांचा गरजा कमी आहेत, समाधान जास्त आहे। वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं जर तुम्ही स्माईल बघितलं, त्यांचं हास्य बघितलं तर आपल्यापेक्षाही ते निर्व्याज आणि निखळ आहे, कारण त्यांना समाधान आहे, मनोभावे भक्ती आहे। आपण मंदिरामध्ये जातो, दानपेटीत पैसे टाकतो आणि देवाकडून रिटर्न गिफ्ट मागतो, तर रिटर्न गिफ्टची परंपरा वारीची नाही आहे। आणि यंदा पांडुरंगाला मागायचं झालं आणि सांगायचं झालं तर काय सांगणार किंवा काय मागणार? मी मागेल की आता तर पाऊस पडलाय छान, दरवर्षी चांगला पाऊस पडू दे, वारी सुरू होण्याच्या आधी पाऊस पडू दे। कारण तुम्ही बघाल तर ह्यावर्षी संख्या एकमेव कारणांमुळे आहे की पाऊस लवकर पडला, पेरण्या झाल्या, आणि पेरण्या झाल्यामुळे मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम सगळ्या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या संख्येनं वारकरी वारीमध्ये सहभागी झालेत। त्याच्यामुळे पाऊस व्यवस्थित पडू दे, सगळ्यांचं भलं होऊ दे आणि आपल्या देशाचं कल्याण होऊ दे। अगदीच इडापिडा टळू दे, बळीचं राज्य होऊ दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे, हे मागणे या ठिकाणी संदीपजींनी केले। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, बारामती।